नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूड्सच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि आमची सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करते. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सणसणीत नावाचं सदर चालवतो. या सदरामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल तसंच विशेष तिथींबद्दल माहिती देत असतो. या सणांची महती काय, पौराणिक कथा काय आहे किंवा हे सण कसे साजरे करावेत, या सणांना अनुसरून आपली महाराष्ट्रीयन खाद्य परंपरा काय आहे, या सर्वाची आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि खाली एक बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. आता वळूया आजच्या सणाकडे. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. नागपंचमीच्या पाठोपाठ श्रावण पौर्णिमा येते. या दिवशी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असे दोन सण साजरे केले जातात. याला पोवती पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला देवी लक्ष्मीने राखी बांधली आणि त्याला आपला भाऊ मानला आणि अशा पद्धतीने तिने भगवान विष्णूंची सुटका करून घेतली. तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा. या दिवशी देवांची पूजा करून त्यांना पोवती घालतात. रक्षाबंधन याचा शब्दशः अर्थ हे संरक्षणाचे बंधन असा होतो. बहीण भावाच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस. या दिवशी बहीण भावाकडे जाते, त्याला पाटावर बसवते, त्याला कुंकुम तिलक लावते, त्याचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते. त्यानंतर नारळापासून बनवलेले गोड पदार्थ जसं की खोबऱ्याची वडी किंवा ओल्या नारळाच्या करंज्या भरवते त्याला. भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. अशा पद्धतीने भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातले प्रेम, आपुलकी आणि विश्वास जपणारा हा सण. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमेचा सण देखील साजरा केला जातो. मृग नक्षत्रापासून श्रावणी पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे तो माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळामध्ये पावसाचा जोर देखील जास्त असतो. वादळी वारे वाहत असतात आणि समुद्राचे देखील रौद्र रूप असते. या काळामध्ये कोळी बांधव त्यांची नाव समुद्रात नेत नाहीत. श्रावणी पौर्णिमा जेव्हा सुरू होते त्याच्यानंतर हवामानात बदल होत जातो आणि मग पावसाचा जोर कमी होतो. या दिवशी कोळी बांधव आणि समुद्र किनाऱ्याजवळ राहणारी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करण्याची जी प्रथा आहे त्यामुळेच कदाचित याला नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. समुद्राला नैवेद्य दाखवला जातो. हा उत्सव कोळी बांधवांसाठी फार महत्वाचा उत्सव आहे. या दिवशी सागराला नारळ अर्पण करून ते खवळलेल्या सागराला शांत राहण्याची विनंती करतात. या उत्सवाच्या काही दिवस आधीच ते आपले मासेमारीचे जाळे शिवून घेतात किंवा नवीन जाळे विणून घेतात, बोटी दुरुस्त करून घेतात किंवा नवीन बोटी घेतात आणि मग हा समुद्राला नारळ अर्पण करून झाल्यानंतर सुशोभित केलेल्या बोटी समुद्रात नेतात आणि एक छोटासा प्रवास करून ते परत येतात. सायंकाळी त्यांची जी पारंपरिक वेशभूषा आहे ती करून, त्यांची कोळी नृत्य करून आणि गायन करून संध्याकाळी ते असा उत्सव साजरा करतात. या दिवसानंतर मासेमारीचा हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रातील इतर प्रांतांमध्ये देखील नारळापासून बनवलेले पदार्थ जसं ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरावडी किंवा नारळी भात असे पदार्थ बनवून हा उत्सव साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख समृद्धीचे आणि आनंदाचे असेल याचं सूचक आहे. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सप्रे फूड्सचे आमचे सर्व पदार्थ आमच्या वेबसाईटवर म्हणजे saprefoods.com वर उपलब्ध आहेत. तसंच ते Amazon आणि फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहेत. आमची सप्रे फूड्सची आउटलेट बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले, दहिसर, शिवडी, ठाणे आणि वसई येथे आहेत. तेथून देखील तुम्ही आमचे पदार्थ विकत घेऊ शकता किंवा स्विगी आणि झोमॅटोवर देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये देखील आमचे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. तर सप्रे फूडचे पदार्थ विकत घ्या आणि तुमच्या सणांचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.